नमस्कार मंडळी, आषाढ महिना सुरू होत आहे. 1 जुलै 2026 पासून सुरू होऊन 29 जुलै 2026 रोजी समाप्त होईल. आषाढ महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि भक्तिमय महिना मानला जातो. या महिन्यात सगळीकडे हिरवागार निसर्ग, पावसाची सुरुवात आणि वातावरण आनंदमय होतं. आणि आषाढ महिन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे निघतात. या पवित्र महिन्यात सर्वत्र भक्तीचे आणि नामस्मरणाचे वातावरण निर्माण होते. अनेक जण उपवास, पूजा, भजन, कीर्तन आणि दानधर्म करून हा महिना भक्तिभावाने साजरा करतात. त्याचबरोबर बघा, आपल्याला आषाढ महिन्यात कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे. बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात. आपल्या कुळाचं रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात. आता बघा, तुम्ही या संपूर्ण आषाढ महिन्यात किंवा मग आषाढी पौर्णिमेला कधीही तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकतात. आणि तसेच तुम्हाला आई भगवतीची ओटीसुद्धा भरायची आहे. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही पूजा करा. आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या सुवासिनी घालायच्या असतील, तुम्हाला 1 सुवासीन घालायची असेल, 5 सुवासिनी घालायच्या असतील किंवा मग 7 घालायच्या असतील, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या सुवासिनी तुम्ही जेवू घाला. पण जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान 1 तरी सुवासीन या आषाढ महिन्यात जेवू घाला. तर आता बघा, आषाढ महिना हा संपूर्ण पांडुरंग आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये जास्तीत जास्त विठुरायाची आणि भगवान विष्णू यांची तुम्हाला जी आवडते ती सेवा तुम्हाला करायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर रोज 1 वेळा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. किंवा मग जे व्यंकटेश स्तोत्रम आहे, कमीत कमी 1 वेळा तरी तुम्ही पठण करू शकता. नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल. कारण ते जगाचे मालक, चालक, पालक आहेत, तर तुम्हालाही ते नक्की मार्ग दाखवतील. आणि या आषाढ महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी. नाहीतर रोज 1 माळ किंवा मग 11 वेळा, 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. पण जर तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनाम किंवा मग व्यंकटेश स्तोत्रम 1 वेळा किंवा 3 वेळा जर तुम्ही पठण केलं तर बघा, आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल. आणि बघा, आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. तुळशी मातेची पूजा करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण भगवान श्री विष्णू यांना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही सुद्धा आवर्जून सेवा करायची आहे. आणि बघा, चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत सुद्धा केलं जातं आणि तुळशीचं अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं. आणि ज्यांना ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी 1 तुळशीपत्र तरी श्रीहरी विष्णू असो किंवा पांडुरंग असो किंवा मग बाळकृष्ण असो, त्यांना 1 तरी आवर्जून अर्पण करायचं आहे. खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. आषाढ महिन्यामध्ये तुम्ही तुळशीचे झाड लावू शकता. कोणतेही झाड तुम्ही लावू शकता. पण महिलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्रियांनी तुळस तोडायची नाही. किंबहुना स्त्रियांनी कधीच तुळस तोडू नये. आणि जेव्हा तुम्हाला कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की, हे तुळशी माता, मी या कार्यासाठी तुझं 1 पान तोडत आहे, अशी विनंती करायची असते. आणि नंतर ते तुळशीचं पान तोडून भगवान श्री विष्णू किंवा मग पांडुरंगाला आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये 1 तरी तुळशीपत्र तुम्ही अर्पण करा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणा. ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते. तिला कधीही बोलवावं लागत नाही. कारण तिला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. आणि जो कोणी श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो त्याचं आयुष्य नक्कीच बदलतं. ज्यांना जेवढं शक्य होईल त्यांनी तेवढी सेवा करावी. पण सेवा करताना मन शांत ठेवा, कोणाचं वाईट चिंतू नका. आणि तुम्ही ज्या सेवा कराल त्या श्रद्धेने, विश्वासाने आणि मनोभावे करा. तरच तुम्हाला त्याचे इच्छित फळ मिळेल.
तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.